नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघूया ज्यांचं बिलीप एमलीप झालेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. तर ठाणे महानगरपालिकेच्या गट क आणि ड साठी जाहिरात आलेली आहे. जवळजवळ ही जाहिरात जी आहे ती 1773 पदांसाठी आहे. तर त्यामध्ये बघूया आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र म्हणजे ज्यांचं बिलीप झालेले एमलीप झालेले आहे, ग्रंथालयाचा जो कोर्स झालेला आहे, तर त्यांच्यासाठी कोणती कोणती पदं आहेत तर बघूया आता ह्या जाहिरातीमध्ये. तर बघा या ठिकाणी जी जाहिरातीची जी पदं आहेत तर बघा भरपूर पदं आहेत. जवळजवळ 57 पदं आहेत आणि या 57 पदांपैकी आपल्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचं जे मुलं आहेत त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी लायब्ररी असिस्टंट, त्याचबरोबर डेप्युटी लायब्ररीयन गट क मधील ही जी पदं आहेत, त्याचबरोबर निम्नवर्गीय गट क मधील एक सहाय्यक ग्रंथपाल म्हणजे बघा या ठिकाणी डेप्युटी लायब्ररीयन, लायब्ररी असिस्टंट आणि सहाय्यक ग्रंथपाल अशा 3 प्रकारच्या पदांचा समावेश झालेला आहे. तर डेप्युटी लायब्ररीयनचं एक पद आहे 29,292 या वेतन श्रेणीमधलं. त्याचबरोबर लायब्ररी असिस्टंटचं देखील S10 मधलं सेम त्याच पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथपालचं तेच आहे म्हणजे 29,200 ते 92,300 या वेतन श्रेणीमधील ही पदं आहेत. तर आता यामध्ये बघूया याच्यासाठी जी पात्रता आहे ती कोणती आहे. तर आपण आता या ठिकाणी पात्रता बघूया. तर ज्यांचं बिलीप एमलीप झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची संधी आहे. ज्यांना सरकारी नोकरी आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा या ठिकाणी डेप्युटी लायब्ररीयन गट क मधील जे पद आहे तर या ठिकाणी हे एकाकी पद आहे आणि हे एकाकी पद असल्यामुळं या आरक्षण लागू नाही आणि एक जे पद आहे ते अराखीव आहे, खुल्या गटासाठी हे पद आहे. तर या ठिकाणी जी पात्रता आहे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी म्हणजे ज्यांचं बिलीप झालेलं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदव्युत्तर पदवी एमलिप असण्यास प्राधान्य म्हणजे ज्यांचं पीजी झालेलं आहे. जर एमलिप झालेलं आहे तर असे विद्यार्थ्यांना देखील प्राधान्य आहे. त्यामध्ये शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक संस्थेकडे डेप्युटी लायब्ररीयन अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी जो अनुभव आहे तर तो शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक संस्थेकडे डेप्युटी लायब्ररीयन पदाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे लायब्ररी असिस्टंट हे पद देखील एकाकी आहे. याला देखील आरक्षण लागू नाही. एकच पद आहे आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती बघूया. तर बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे हे जे पद आहे या ठिकाणी लक्षात ठेवा विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे ज्यांचं BSc झालेलं आहे त्यांनाच या ठिकाणी अप्लाय करता येईल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी लायब्ररी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी लायब्ररी सायन्स मध्ये असतात. बघा म्हणजे ज्यांचं या ठिकाणी सायन्स मधून झालेलं आहे शिक्षण ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर शासन मान्य संस्थेतील 3 वर्ष कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघत होतो बघा दुसरं एक जे पद आहे तर सहाय्यक ग्रंथपाल. तर हे पद देखील एकाकी आहे. एकाकी पदास आरक्षण लागू नाही. तर बघूया आता सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणती आहे आवश्यक. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथपाल शास्त्राची पदवी या ठिकाणी कोणत्याही शाखेतून तुम्ही बिलीप केलं शाखेनंतर बिलीप केलं असेल तर तुम्ही पात्र आहात. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदव्युत्तर पदवी म्हणजे ज्यांचं एमलिप झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. तर लक्षात ठेवा जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनीच अर्ज करा अन्यथा तुमची भरलेली परीक्षेची फी तुम्हाला वापस मिळणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.